अजित पवारांच्या विमान अपघातावरून अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे। VSR कंपनीनं डिसेंबर महिन्यात सर्व पायलटचा 50 कोटींचा विमा काढला। दरम्यान यावरून मिटकरींनी काही सवाल केले आहेत, तसंच हिप्नोटाइजचाही मुद्दा उपस्थित केलाय। पाहूयात अमोल मिटकरींच्या नेमक्या शंका काय आहेत, दावे काय आहेत। म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाइज केला गेलं होतं का? आणि जेव्हा चौकशी चालू आहे तर त्याच्यामध्ये आपलं काही मत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल तर आपण तो पोलिसाकडे नोंदवला पाहिजे। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर निर्माण झालेलं शंकांचं काहूर जाता जात नाहीये, कारण पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी दादांच्या विमान अपघातावरून शंका उपस्थित करत गंभीर दावे केले। VSR कंपनीनं डिसेंबर 2025 मध्ये त्यांच्या सर्व पायलटचा 50 कोटींचा विमा उतरवला होता। त्यामुळे 50 कोटी दाखवून पायलटला हिप्नोटाइज केलं जात होतं का, असा सवाल उपस्थित करत अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे। जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली। म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाइज केला गेलं होतं का? त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता, अजमल कसाबनी 26/11चा हल्ला करताना त्याला हिप्नोटाइज करून पाठवण्यात आलं होतं, तसं या विमानाचा पायलट जो VSR कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे। याआधीही अमोल मिटकरींनी काही सवाल उपस्थित केले होते। वारंवार दादांच्या अपघातावर शंका उपस्थित केल्या जात आहेत। कुणाचा अपघातासंदर्भात आक्षेप असेल तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, राजकारण करू नये असा सल्ला शिरसाटांनी शंका निर्माणकरांना सुनावलेला आहे। तर आमच्या मनात शंका, आम्ही राजकारण करत नसल्याचं म्हणत बजरंग सोनावणेंनी शिरसाटांवर पलटवार केला। अजितदादाच्या मृत्यूनंतर जे काही दावे प्रतिदावे होत आहेत, काही आरोप होत आहेत, खरं तर याची चौकशी चालू आहे। आणि जेव्हा चौकशी चालू आहे तर त्याच्यामध्ये आपलं काही मत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल तर आपण तो पोलिसाकडे नोंदवला पाहिजे, त्याला ऑब्जेक्शन नाहीये। परंतु रोज एक अजितदादांचं जाण्याचं दुःख कमी आणि ह्या आरोपाचे फायदे जास्त झडत चालले, ते राजकारणासाठी बरोबर नाही। एक जणाच्या मनात त्याच्यावर राजकारण कुणीही करत नाही असं मला वाटतंय। संशय व्यक्त करणं आता कसं नाही, आम्हाला वाटतंय तपास करावा म्हणून आम्ही म्हणतो तपास यंत्रणा करावा। आम्ही कुणाचं यायचं नाही की मीच म्हणून नाही, याच्यात कुणीही राजकारण करत नाही। आणि जिथं की तुमचा राजकीय बापच गेला म्हणतात त्याच्यावर कसं आम्ही राजकारण करू, ते राजकारण करण्यापैकी आम्ही कुणीच नाही। अंबादास दानवेंनीही अमोल मिटकरींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर भाष्य केलं। अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले प्रश्न योग्यच आहे, त्यामुळे त्याची उत्तरं द्यावीत असं यावेळी अंबादास दानवेंनी म्हटलंय। कसं आहे, काहीतरी आहे एवढं नक्की, पण पायलट सुसाईड बॉम्ब असेल असं म्हणण्याला फार जागा आहे असं मला तरी नाही वाटत। पण अमोल मिटकरींनी जे काही प्रश्न उपस्थित केले, माणसं 6 होते तर 5च बॉड्या का सापडल्या, माणसं जळून खाक झाली तर कागद कसे कोरे करकरीत राहिले, या मुद्द्याला तर उत्तर दिलंच पाहिजे। त्यांनी अजूनही दावा केलाय की त्या पायलटला हिप्नोटाइज केले गेले होते, ते मला नाही माहिती। पण हे मुद्दे जे अमोल मिटकरींनी उपस्थित केले हे अतिशय सत्य आहे। जर 6 जण विमानात होते तर 5च बॉडी का सापडल्या? सगळ्यात महत्वाचं, सगळा माणूस कोळसा झालेला आहे प्रत्येक माणूस, तर कागद कसे कोरे करकरीत राहिले? याआधीही विरोधी आणि सत्ताधारी नेत्यांनी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात शंका उपस्थित केली होती। अजित पवारांच्या विमानाचा हवेत स्फोट, विमानात बॉम्ब होता का, बजरंग सोनावणे यांच्याकडून शंका उपस्थित करण्यात आली होती। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? म्हणजे मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडत नाही, ती मला जे दिसतंय तुमचा प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो। विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न केला असं मला सरपंचांनी सांगितलं होतं, असा दावा त्यांनी 3 दिवसांपूर्वी मिटकरींनी केला होता। सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं, आम्ही त्याला वाचवायला गेलो तर अचानक स्फोट झाले।
आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले. हवेत सरळ गिरट्या घेत असलेलं विमान अचानक उलटलं आणि होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे कुठेतरी काहीतरी गडबड झाल्याची शंका भुजबळांनी बोलून दाखवली होती. विमान एक गिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसत आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होत आहे. त्यावेळेला कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. आणखीन काय असू शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातानंतर अमोल मिटकरींनी विमानातील 6वा व्यक्ती कुठे आहे असा सवाल केला. विमानातील सर्वजण जळाले, कागद कशी जळाली नाहीत असा सवाल त्यांनी केला होता. दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कसे जळाले नाहीत. त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं. विमानात पहिल्या टीव्हीवर बातम्या चालल्या 6 लोक बसली होती. मी आता माहिती घेऊन पाहतोय तर त्याच्यामध्ये 5 लोकांची नावं दिसत आहेत. अजित पवारांचं अकाली जाणं सर्वांच्या मनाला चटका लावून गेलाय. त्यांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे असं अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच 10 तारखेला रोहित पवार अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात प्रेझेंटेशन करून मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.